वेगळ्या विषय चलत राहतं, त्याच्यावर लई मोठा विषय करायचा नाही. आपल्याला नीतिमत्तेने एक माहित आहे की आपण कसं वागतो. आपले शुद्ध बीजापोटी फळे जलमते रसाळ गोमुटी जसं म्हणतात तसं आपण विचार करायचा. आणि माझ्या दृष्टीनं माझ्यावर काही कमी मोठा आघात नाही हा. ते एक एवढ्या लहान वयातल्या एका मुलाला ज्यांना मी काहीतरी शिकवत होतो की राजकारण नक्कीच शिकवलं नाही, बायकोचा विरोध होता, पण ते थोडंफार ऑटोमॅटिक करायची. ते काय होतं की इथं जाणं तिथं जाणं, माझं काम हलकं करताना तुझं करत असतानाही कुणाला देखवत नसेल भगवत नसेल म्हणून त्याला कुठंतरी अडकवायचं. आणि माझ्या मुलीनं मला सांगितलं हे तिचं नाव का घेतलं असावा, तर त्यांना चांगलं माहित आहे ज्यांनी केलं त्यांना की माझं इमोशनल कुठं अडकलेलं आहे. मुलात कुणीही अडकलेला असतोच ना, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं सगळं तुमचं जे इमोशनल आहे ते आमच्यात, म्हणजे त्या तिघात म्हणायचं होतं मुलीला माझ्या की आमच्यात अडकलेलं आहे म्हणून त्याचं नाव घेतलं असं म्हणलं. त्याच्यामुळे काय त्यांना बरोबर माहिती आहे म्हणलं सगळं. ज्यांना बोलायचं होतं ते मला कळालं, तुम्हाला कळू न कळू त्यांना काय सांगायचं होतं त्यांनी सांगितलं, ठीक आहे. त्यांना तसं वाटलं म्हणून त्यांनी केलं. मी काही कुणावर आता मला लई जण काही म्हणतात काय त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. पण आता कोणी म्हणले एक वादळ आलं गेलं, वादळ गेलं नाही. कुठं चुकलं तात्याने जसं सांगितलं त्याचं एक उत्तर मला क्लॅरिफिकेशन करायचंय की जसं राजकीय इच्छाशक्ती म्हणा किंवा राजकीय हस्तक्षेपामुळेच जवाबात नाव आलं, जवाबात नाव जसं आपण ब्लॅकमेल केलं की येतंय असं वाटलं म्हणून आता पुढचं ब्लॅकमेलिंग चालू आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं, बाकी काही नाही. मग आता पुढचं ब्लॅकमेलिंग केलं तर आता आरोपात नाव येतंय असं वाटतंय. पण मी आता जागरूक आहे, ठीक आहे. तिथं घेतलं, तिथं मी गप बसलो. पण पुढचं घेताना एवढं सोपं होणार नाही. आणि विनाकारण कुठली किती खोटं नाटक करावं यार. प्रत्येकाच्या जीवाला माहित आहे काय, तुमच्या जीवाला माहित नाही काय केलंय, आमचा मुलगा कशात होता माहित नाही, तरी पण एवढं परत ढोंग एवढं करू जाणं ज्याची त्यानंच करू जाणं. हे दुसरी करायचं काम नाही. म्हणतात ना एऱ्या गाबाळायचं काम नाही, तसं काम आहे. हे उदाहरण रचायचं सुद्धा काम ज्यांना सवय त्यांनीच करू. त्याच्यामुळे त्यांना ती लकलाभ असो, आपल्याला काय नाही. पण त्यांची इच्छा एक आहे की मी व्हायबल व्हावा. पण मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय व्हायबल होणार नाही 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 नाही, काही नाही. मी त्याच्या पुढचं सांगून ठेवले माझ्या मुलाला, बायकोला, घराला. काय त्याच्यापेक्षा मला निवडणूक लढवायची त्या दिवशी सुद्धा मी निश्चय ठरवून आलतो की मला काय केलं तरी पण मला निवडणूक लढायचीच निश्चय केला. मी कार्यकर्त्यांना सांगितलं होता कॅमेऱ्यासमोर बोलताना मला ना खासदार असल्यामुळे जिम्मेदारी नाही तर मी सर्वांना सांगितलं होतं ठीक आहे काही झालं कुठेही जाईल मी, कुठेही असेल पण मला निवडणूक लढायचीच आहे. म्हणजे कुठेही पक्षात नाही, म्हणजे बीडला असेल किंवा एखाद्या वेळेस संभाजीनगरला बसेल जाऊन, पण मी निवडणूक लढत. आता लय पुढचं तुम्ही समजून घ्या, पण मला निवडणूक लढवायचीच होती आणि मला निवडून यायचं होतं, आलो. तसं आता सुद्धा काही होईल पण मी कुठं मागे हटणार नाही, कुणाच्या आरी जाणार नाही. आणि तुमच्यावर जे काय आरोप आहेत ते सिद्ध करून दाखविणार, हे बी सर्वांना सांगतो. कारण त्यांनी लई काळजी करायची गरज नाही. त्यांच्या स्वतःच्या बुडाखाली आणणार आहेत 100. पण मी थोडं शांततेने आणखी 1 महिना मी काही बोलणार नाही. 1 महिन्याच्या नंतर बघू, एवढंच सांगतो. बाकी जास्त काही राजकारणावर बाकी बोलायचं नाही, कुणावर काही टीका-टिप्पणी करायची नाही. आणि कुठल्याही कार्यकर्त्यांना सुद्धा लई घाई गडबड करायची गरज नाही. एखादी काही जिल्ह्यातून कार्यकर्ते आले